तर इम्युनिटी वीक असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळेच मुलं जास्त करून आजारी पडतात. मग पूर्वीच्या काळी एखाद्या अशा दगडावरती सोनं घासून त्याच्या ठिणग्या उडतात बारीक, त्या मध आणि तुपामध्ये मिक्स करून चाटवायला सांगितलेलं आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की मुलांना सॉक घालायला पाहिजे, पण आता माझी भाची अशी आहे की तिला अजिबातच नाही घातलं की काढायचं, टोपी काढून फेकायचं असं असतं. मग अशा वेळेस कसं काय करायचं? लहान मुलं जे स्क्रीन समोर ठेवून काहीतरी व्हिडिओ बघत जेवतात हे पूर्णपणे चुकीचं आहे. मुळात हीच सवय पालकांनी लावायलाच नाही पाहिजे. मुळात पालक स्वतः बघत जेवतात टीव्ही किंवा मोबाईल, तर ते पालकांनी स्वतः बंद केलं पाहिजे. आता ना मार्केटमध्ये सध्या एक छोटा ट्रेंड पण आहे की च्यवनप्राश खाल्ल्याने मुलांची पण इम्युनिटी वाढते. फॅमिली पॅक च्यवनप्राश असतं. तर खरंच च्यवनप्राशचा कसा इम्पॅक्ट होतो एकतर, आणि ते किती प्रमाणात खाल्लं पाहिजे मुलांनी? काही मुलं ना खूप चिडचिडी व्हायला लागत आहेत, की आपण आता बघतोय की सध्या मुलं थोडीशी अशी पटकन चिडत आहेत असं पण जाणवतं आपल्याला. मग हे कशामुळे होत असेल? म्हणजे ह्याला पण काही मेडिकली गोष्टी असेल का, की ह्याला पण रोगप्रतिकारक शक्तीशी आपण निगडीत करू शकतो का बुवा? त्याचे लहान मुलांची चिडचिड होण्याचं प्रमाण नक्कीच वाढलेलं आहे आणि त्याचं एकच कारण ते म्हणजे मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे. पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाहीत. ती माहिती गोळाबेज पॉडकास्टवर मिळते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थंबनेलून तुम्हाला आजचा विषय कळलाच असेल. बालदिनानिमित्त आपण खरं हा पॉडकास्ट घेऊन आलो. आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या आयुर्वेदाचार्यांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो. पण खरं तर लहान मुलांची इम्युनिटी हा एक खूप काळजीचा विषय आहे. कारण आपल्याला बऱ्याचदा लहान मुलं खूप सारखी आजारी पडताना दिसतात किंवा ती खूप वेगवेगळ्या प्रकारचं फास्ट फूड खाताना दिसतात. पण याचा डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांच्या इम्युनिटीवर काय परिणाम होतो आहे आणि त्यांची इम्युनिटी आपण कशी राखली पाहिजे, कशी ती स्ट्रॉंग केली पाहिजे, या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर प्राजक्ता गणेश्वरी यांच्यासोबत, ज्या आयुर्वेदाचार्य म्हणून गेली 12 वर्ष कोल्हापुरात काम करत आहेत. त्याचबरोबर सुवर्णप्राशन, लहान मुलांची इम्युनिटी वाढवणं आणि लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टींनी स्ट्रॉंग बनवणं, यासाठी त्या कार्यरत असतात. तर चला गप्पांना सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात लहान मुलांसाठी कुठल्या गोष्टी आहेत, कशा उपचार आहेत आणि काय घरगुती मार्ग असतात जेणेकरून आपण आपली इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवू शकतो. नमस्कार प्राजक्ता मॅडम. नमस्कार. गोळाबेज पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता ना आम्ही बऱ्याच जण खूप वेगवेगळ्या आयुर्वेदाचार्यांना भेटतो, वेगवेगळे आयुर्वेदिक पॉडकास्टही करत असतो. पण आता त्यात आज आम्हाला तुमच्यासोबत लहान मुलांविषयी गप्पा मारायच्यात खास करून. कारण बऱ्याच असं होतं की लहान मुलं आपण खूप सारखी आजारी पडताना बघतो. म्हणजे एक काही वातावरण बदललं आहे, थोडासा पाऊस आला आहे किंवा थोडंसं काही झालं की लगेच अंग धळतं, आजारी पडतात. तर मग ह्या सगळ्याला काय कारणीभूत असू शकतं किंवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आपण कशी राखू शकतो? बेसिकली बऱ्याच जणांमध्ये असं बघण्यात येतं फॅमिलीजमध्ये की सीझन जेव्हा चेंज होतो तेव्हा मुलं आजारी पडतात. सर्दी, खोकला, ताप त्यांना वारंवार येतो. मग त्याच्यानंतर लगेच पेडियाट्रिशियनकडे जाणं, अँटीबायोटिकचा कोर्स करणं, असं ते सिक्वेन्स चालूच राहतो. पण ते का आजारी पडतात यामागची कारणं आपण शोधली पाहिजे पालकांनी. तर बेसिकली आपण विचार केला तर इम्युनिटी त्यांची जराशी वीक असेल तर आजारी पडण्याचं प्रमाण मुलांचं जास्त असतं किंवा त्यांचं डायजेशन चांगलं नसतं, त्यांचं पचन व्यवस्थित होत नाही, व्यवस्थित पौष्टिक आहार त्यांच्या शरीर म्हणजे खात नसतात. ते जास्त करून वरचं खाणं असतं त्यांच्या आहारामध्ये, जसं की पॅक्ड फूड्स किंवा ते काय म्हणतात वेफर्स, कुरकुरे असे पदार्थ असतात. त्यामुळे त्यांचं नेहमीचं घरातलं जेवण जे पूर्ण सर्वांगीण पोषण देणार आहे ते त्यांचं मग कमी खाल्लं जातं आणि मग इम्युनिटी वीक होते. तर इम्युनिटी वीक असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळेच मुलं जास्त करून आजारी पडतात. तर आयुर्वेदामध्ये भरपूर म्हणजे छान गोष्टी जे इम्युनिटी रोगप्रतिकारशक्ती वाढवतात मुलांची. असं काय केलं पाहिजे किंवा असं काय आहे की ज्याने आपण म्हणजे ती थोडीशी वाढवू शकतो किंवा ती वाढली जाईल किंवा ते कसं आहे? कारण आता जनरली कसं असतं, एक वर्षाचं मूल असेल तर तोपर्यंत बऱ्यापैकी केअरिंग घेतल्या असतात, आई असते, सगळ्या गोष्टी असतात. मग मूल थोडंसं वाढायला लागलं की मग आईचा जॉब आणि बाकी सगळ्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये थोडंसं आपण कुठेतरी दुर्लक्ष होतं किंवा एक्झॅक्टली माहीत नसतं की हे केलं पाहिजे किंवा हे केल्यानंतर असं होईल. तर तसे काही गोष्टी आहेत का? हो, आयुर्वेदानुसार बऱ्याच गोष्टी आहेत ज्या दिनचर्या आणि ऋतुचर्यामध्ये सांगितलेल्या आहेत. मग त्या आपण फॉलो केल्या बेसिकली मुलांसाठी तर चांगलाच त्याच्यामध्ये त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी फायदा होतो. तसेच त्यांचं डायजेशन इम्प्रूव्ह होऊन व्यवस्थित त्यांची ग्रोथ व्यवस्थित होते. तर सगळ्यात साधा सोपा आपण पहिला एक उपचार म्हणून किंवा करू शकतो आपण रेग्युलर बेसिसवर, ते आहे अभ्यंग. म्हणजे ऑइलचं मसाज करायचं पूर्ण. अगदी लहान बाळांना आपण करतोच जनरली, पण ते जसे मोठे होतील तसं त्याचा खंड पडतो त्याच्यामध्ये मसाजचा.
तर जनरली ॲटलिस्ट रोज नाही जमलं तर ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा वगैरे तरी 5 ते 10 वर्षाच्या मुलगा मुलगी कोण होऊपर्यंत रोज मसाज करायला पाहिजे. याने काय होतं की ऑइलिंग केल्याने त्यांचे मसल्स स्ट्रेंथ वाढते, ताकद वाढते स्नायूंमध्ये, त्यांची ग्रोथ चांगली होते, हाडांपर्यंत ते बोन्स डेव्हलपमेंट पण छान होते. नंतर जे काही स्किनमधून इम्युनिटी त्यांची छान तयार होते, थ्रू काही इन्फेक्शन्स होऊ शकतात, बरेचसे ॲलर्जिक रिॲक्शन्स आहेत किंवा काय, तर ते आपण अवॉइड करू शकतो रोजच्या अभ्यंगनी. आणि सेकंडली त्यांचं डाएट रेग्युलर असणं, वरचे जे म्हणजे बाहेरचे पॅक्ड फूड किंवा जंक फूड असे आहेत त्या त्यांना जरासं कमी प्रमाणात देणं, अशा गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे मग ते घरचा पौष्टिक सकस आहार जास्त त्यांच्या शरीरात गेला की मग नॉर्मलीच त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. आणि थर्डली त्यांच्यासोबत आपण काही आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत, जसं की सुवर्णप्राशन आहे, ते आपण स्टार्ट करू शकतो. नाही, हे सुवर्णप्राशन म्हणजे नेमकं काय? कारण मी ह्याच्याबद्दल बरंच ऐकलं, पण मग मी असं ऐकलं होतं की लहान मुलांना एक वर्षापर्यंत किंवा 6 महिन्यात सोन्याची अंगठी टाकून पाणी हो. उकळून देतात. मग अजून काय असतं सुवर्णप्राशन म्हणजे? हां, आपण म्हणजे आता 16 संस्कार सांगितलेले आहेत हिंदू धर्मामध्ये. मग ओके. त्यातला 4था संस्कार जो आहे तो जातकर्म संस्कार आहे. मग त्याच्यामध्ये सुवर्णप्राशन संस्काराचं वर्णन केलेलं आहे. मग पूर्वीच्या काळी एखाद्या अशा दगडावरती सोनं घासून त्याच्या ठिणग्या उडतात बारीक, त्या मध आणि तुपामध्ये मिक्स करून चाटवायला सांगितलेलं आहे. असं वर्णन आलेलं आहे. पण आता कसं होतं की आपण त्या सुवर्णाचं म्हणजे असं डिरेक्टली तरी अशा पद्धतीने करू शकत नाही. मग ओके. ग्रंथात काही फॉर्म्युलेशन सांगितलेलं आहे, मग त्याला सुवर्णप्राशन म्हटलेलं आहे. मग ते त्याच्यामध्ये सोन्याचं जे ती भस्म स्वरूपामध्ये पावडर वापरलेली असते. म्हणजे ती पूर्ण आपल्याला डायजेस्ट होईल, त्याचे नॅनो पार्टिकल्स असतात, म्हणजे ते इतक्या प्रमाणात त्याचं शुद्धीकरण होऊन सोन्याचं औषधी शुद्धी प्रक्रिया करून शुद्धीकरण केलेलं असतं आणि त्याला ते जाळून त्याची फाईन पावडर म्हणजे भस्म करतात आणि मग ते आपण मेडिसिनमध्ये वापरतो सुवर्णप्राशनमध्ये. आणि त्याच्यामध्ये सुवर्णभस्मसोबत मध आणि तुपाचं कॉम्बिनेशन असतं. मग ते औषधी तूप असतं जे ब्रेन टॉनिक किंवा बुद्धिवर्धक अशी औषधं असतात त्याच्यामध्ये, आणि काही अजून हर्ब्स असतात, म्हणजे चूर्ण असतात वेगवेगळी, जे बुद्धिवर्धक मेद्य असतात, जसं की ब्राह्मी, शंखपुष्पी, ती आम्ही ॲड करतो. मग बरेचसे आयुर्वेदिक डॉक्टर्स ते स्वतः पण मेडिसिन तयार करतात. मग आम्ही पण ते बरेच म्हणजे 12 वर्ष झालं गेली क्लिनिकमध्ये स्वतः तयार करतो आणि पुष्य नक्षत्राच्या दिवशी ते मुलांना देतो. तर जनरली ते कधी स्टार्ट करावं हा जरासा हे असतो पालकांचा की संभ्रम असतो. तर जनरली जेव्हा पण मूल जन्मतं त्याच्यानंतर जो पहिला पुष्य नक्षत्र येतो, दर 28 दिवसांनी पुष्य नक्षत्र येत असतो. मग त्या पहिल्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी तुम्ही हे औषध देणं सुरू करायला पाहिजे. मग ते ऑथेंटिक डॉक्टर्सनी तयार केलेलं असं असावं, म्हणजे ते जास्त शुद्ध आणि इफेक्टिव्ह असतं. आणि त्या दिवशी सुरू करून रोज द्यायला सांगितले ते, म्हणजे मग त्याचा इफेक्ट छान दिसतो. तर असं म्हणजे रेफरन्स आहे की रोज दिल्याने त्यांच्या 1 महिन्यामध्ये बुद्धिमत्ता वाढते, म्हणजे मेधा ही शक्ती त्यांची वाढते मुलांमध्ये. नंतर 6 महिन्यात दिल्यानंतर त्यांची इम्युनिटी वाढते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, जी आपल्याला एक्सपेक्टेड आहे. आणि 1 वर्ष सलग दिल्यानंतर त्यांची स्मृतीधर होतात, ते म्हणजे जे काही सांगितलं आपण ते त्यांच्या लक्षात राहतं. एक पाठी म्हणतो आपण तशा पद्धतीचे मुलांमध्ये चेंजेस दिसतात. ओके. आणि कुठलंही आपण एकदा सांगितलेलं काम त्यांना लक्षात राहतं, किंवा कुठलाही एखादा मंत्र किंवा काही आपण त्यांना पाठांतर वगैरे शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये जर दिलं तर पाठांतराची त्यांची ग्रास्पिंग पॉवर जास्त वाढते. तसंच मुलांमध्ये हाईट वाढलेली दिसून आलेली, भूक वाढलेली दिसून आली, ज्यांना सुवर्णप्राशन नियमित देतात त्यांना. मग जनरली कसं होतं की 6 महिन्याचं बाळ असूपर्यंत आपण वरचं काही देत नाही. तर अशा पॅरेंट्सला ज्यांना असं रिस्की वाटतं की ही गोष्ट आता कधी स्टार्ट करावी एवढं लवकर, तर 6 महिने झाल्यानंतर जे आपण वरचं अन्न स्टार्ट करू त्याच्यानंतर तुम्ही डेली सलग 1 वर्ष वगैरे सुवर्णप्राशन चालू करू शकता मुलांना. आणि दुसरं म्हणजे सुवर्णभारित जलचं तू सांगितलंस की ते सोन्याची अंगठी किंवा वळं आपण एखाद्या पातेल्यामध्ये गरम पाण्यामध्ये घालून उकळायचं आणि मग उकळी एक 10-15 मिनटं उकळल्यानंतर ते बंद करायचं. मग ज्यांना सुवर्णप्राशन अगदी लहान बाळांना जेव्हा शक्य नसतं तर आपण आईला आपण हे सुवर्णभारित जल देऊ शकतो, किंवा इव्हन प्रेग्नन्सीमध्ये पण हे सुवर्णभारित जल वापरलं तरी चालतं. म्हणजे ह्याने काय होतं की डिरेक्टली सोनं नाही जात भस्म शरीरामध्ये, पण त्याचे थोडे गुण उतरतात त्या पाण्यामध्ये आणि मग ते पाण्यात थोडा त्याचा इफेक्ट होतो. सुवर्ण जे आहे ते बल्य आणि ताकद वाढणारं, बुद्धिवर्धक, मेधावर्धक आणि मेन म्हणजे इम्युनिटी वाढवणारं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे डिरेक्टली जेव्हा सोन्याचं असं पद्धतीने मेडिसिन स्वरूपात खाणं पॉसिबल नसेल तेव्हा असं सुवर्णभारित जल आपण घेऊ शकतो. म्हणजे जनरली आईला प्रेफर करतो आम्ही घ्यायला. आणि नंतर पण मुलांना मोठे झाल्यानंतर ते घेऊ शकतात, 6 महिन्यांच्या वरच्या मुलांना वगैरे असं याचं पाणी घेऊ शकतात. पण मेन सुवर्णप्राशन जे मेडिसिन आहे ते स्टार्ट करायला पाहिजे. जातं लोकांचं असं की सोनं एवढं महाग असलं तरी हे करायला हरकत नाही आहे, कारण आणि तुमचं भवितव्य जे आपण म्हणतो मुलांमध्ये आहे ते होतं. जसं मी मगाशी बोलता बोललो की सध्या असा ट्रेंड आहे की
काही वातावरण बदल झालं की सर्दी किंवा अंग भरून येणं किंवा थोडीशी मुलं डल होणं आणि त्यांच्यात अभ्यासाच्या वेगवेगळ्या गोष्टी वाढल्यात असं होताना जाणवतं. मग याच्यावर आपण काही उपाय करू शकतो का, किंवा हे का जाणवतोय बुवा? त्याला ऋतुसंधीचा काळ म्हणतात. म्हणजे एक ऋतू संपून दुसरा नवीन ऋतू तयार होत असतो. म्हणजे हे होतं, चेंज होतं. त्या थोडेसे क्लायमॅटिक चेंजेस होतात, थोडेसे वातावरणात बदल होतात, शरीरात बदल होतात. मग त्यानुसार थोडंसं शरीराला अडॅप्ट करायला वेळ लागतो. मग त्यात पण लहान मुलांना आणखी जास्त म्हणजे वेळ लागतो, कारण की त्यांची अजून डेव्हलपमेंट होत असते. मग अशावेळी आधीचे ऋतुचर्या हळूहळू कमी करून नवीन ऋतुचर्या आपण फॉलो करायला पाहिजे. म्हणजे जसं की एक्झाम्पल घेतलं की उन्हाळ्यानंतर आपण जर पावसाळा स्टार्ट होतोय तर मग थोडे उन्हाळ्यात वापरणारे जे शीतपेय वगैरे आपण घेतो, सरबत वगैरे घेतो, मग ते बंद करून हळूहळू आपल्याला त्या पण इम्युनिटी डायजेशन परत वीक झालेलं असतं पावसाळ्यात. त्यामुळे परत हलका आहार घ्यायला स्टार्ट करायचं. जसं की लहान मुलं असेल तर त्यांना आपण पेज वगैरे देऊ शकतो, तांदूळ किंवा मूग डाळ शिजवून अशी, म्हणजे सूप्स वगैरे आहेत वेगवेगळे प्रकारचे, ते आपण स्टार्ट करू शकतो. अशा जास्तीत जास्त पौष्टिक आणि अशा गोष्टी आहारात इन्क्लूड करायच्या ज्या पचायला पण हलक्या असतील आणि त्यांची इम्युनिटी किंवा डायजेस्टिव्ह फायर पण, म्हणजे अग्नी पण वाढेल. मग त्यात राजगिरा लाडू येतात, ते पण पचायला हलके असतात, ते आपण मुलांना वरचेवर देऊ शकतो. अशा बऱ्याच गोष्टी ज्या थोड्याशा आपल्याला फॉलो करायला लागतात मुलांच्या बाबतीत. मग आता पुढे आपण जर पावसाळ्या टू हिवाळा असं जेव्हा कन्व्हर्शन होतं आहे, आत्ता बघितलं तर खूप ते मिक्सअप झालेले आहेत ऋतू, कारण की ग्लोबल वॉर्मिंग आहे, पोल्युशन आहे, ह्याच्यामुळे असं ठरलं. पहिले 3 महिने एक ऋतू असायचा, तर आत्ता तसं नाही आहे. कधी मध्येच पाऊस पडतोय, कधी मध्येच थंडी पडते, मध्येच ऊन पडतंय. पण मग त्यावेळी जी काही लक्षणं किंवा तशा ज्या ऋतूसारखी आपल्याला दिसत आहेत लक्षणं, तशी ऋतुचर्या आपण किंवा डाएट आणि हे आहार आणि विहार फॉलो केलं पाहिजे, डाएट रेजिमेन. मग उदाहरण घेतलं तर आता पावसाळ्यामधून लगेच हिवाळ्यामध्ये आपण शिफ्ट होतोय. हिवाळ्याचा सीझन आता चालू आहे. मग अशावेळी काय करायचं की पावसाळ्यात मी म्हटलं तसं हलके पदार्थ आपण खायला स्टार्ट करायचे होते. मग हिवाळ्यात परत जरासे जड पदार्थ स्टार्ट करायचे आणि जे उष्णता तयार निर्माण करतील शरीरामध्ये असे पदार्थ खायला स्टार्ट करायचे. वरून पण उबदार पदार्थ, जॅकेट्स वगैरे, जनरली लहान मुलांना हाफ चड्डी किंवा हाफ पॅन्ट्स वगैरे घालतात, तर हिवाळा स्टार्ट झाला तर फुल पॅन्ट्स वगैरे घालणं, सॉक्स घालणं, कारण की ते कायम फिरत असतात. मग ते पाय त्यांचे असेच नाही का बेअर फूट्स फिरतात, मग ते पाय दुखतात वगैरे रात्री त्यांचे आणि वात वगैरे वाढतो परत. त्यामुळे मग त्याचं असं गरम त्यांना ठेवणं, कानात कापूस वगैरे घालणं, असं हिवाळ्यामध्ये अशा गोष्टी करू शकतो. नंतर खाण्यामध्ये त्यांच्यामध्ये आपण हळीव खूप छान काम करतं. इथे कॅल्शियम वाढवण्याचा पण स्रोत आहे आणि उष्णता निर्माण करतं शरीरामध्ये. त्यामुळे हळीवची खीर मुलांना देऊ शकतो. मग ते रात्री भिजवायचे 1 चमचा आणि त्याचे गूळ मिक्स करून हे करायची खीर करायची, किंवा दूध पण मिक्स केलं तरी चालते. रात्री झोपताना 1 कप दूध, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप आणि हळद 1 चिमूट किंवा सुंठ 1 चिमूट. दुधाने परत कफ पण वाढतो मुलांचा, त्यामुळे ते सबसाईड करण्यासाठी आपण चिमूटभर हे घालायचे, सुंठ घालायची, म्हणजे कफ पण वाढत नाही आणि ते पचन चांगलं होतं. नंतर दुधामुळे जंत पण होतात मोस्टली, काही मुलांना पचत पण नाही. मग अशावेळी वावडिंग किंवा विडंगाची हे मिळते, अख्ख्या त्याची फळं असतात छोटी छोटी, किंवा पावडर मिळते. मग ती दुधामध्ये जरासं घालून मग उकळायचं दूध आणि मग ते परत गाळून मुलांना दिलं तर असं वेखंडयुक्त दूध, तर मग त्यांना जंत वगैरे पण होत नाही, पचायला हलकं होतं. अशा पद्धतीने युक्तिपूर्वक आपण जसं दूध त्यांच्या आहारामध्ये ठेवलं, म्हणजे बाहेरचे ते हॉर्लिक्स किंवा अशा काही गोष्टी न घालता असे नॅचरल हे घातले त्याच्यामध्ये, तर मग छान त्यांना रिझल्ट मिळतात. आता तुम्ही जसं सांगितलं की मुलांना सॉक्स घालायला पाहिजे, पण आता माझी भाची अशी आहे की तिला अजिबातच नाही, घातलं की काढायचं, टोपी काढून फेकायचं असं असतं. मग अशा वेळेस कसं काय करायचं? बऱ्याच पालकांच्या अशा तक्रारी असतात की मुलं आमची गरम कपडे घालून घेत नाही, जॅकेट घालून घेत नाही, कानटोपी घालत नाहीत, सॉक्स घालत नाहीत, घातली की काढून टाकतात. मग ते त्यांना सवय झाली असते, किंवा त्यांना असं काहीतरी अंगावरती असं नको असतं जड, की जेणेकरून त्यांच्या खेळण्यामध्ये वगैरे अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला ट्रिकी गोष्टी करून त्यांना काहीतरी गोड बोलून, काहीतरी कशाचं तरी आमिष दाखवून ह्या म्हणजे घालायलाच पाहिजेत ह्या गोष्टी. तर खास करून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तरी मी सजेस्ट करेन की सॉक्स आणि कानात कापूस जरूर तुम्ही घाला मुलांच्या, कारण की कसं होतं की बाहेरचं गार हवा जी आहे ती शरीराला त्यांच्या लागते, म्हणजे कानातून पण गार हवा वगैरे आत शरीरात जाते, किंवा तळपाय पण आपले त्यांचे तसेच ते पळतात फिरतात जास्त, आणि गार असते फरशी जनरली. आत्ता जे टाईल्स वगैरे आहेत त्या फार अशा गार असतात, आणि पहिल्याच्या काळामध्ये शेणाने सारवलेली मातीची घर असायची, ती जराशी उबदार असायची, त्याला काही आपण बेअरफूट फिरलं तर काही प्रॉब्लेम यायचे नाही शरीराला. पण आत्ता तसं हे नाही आहे जीवनशैली. तर जनरली
स्लीपर्स वगैरे वापरणं, मध्ये पण आपण सॉक्स वगैरे घालणं मुलांना हे गरजेचं आहे. त्याने काय होतं, जर नाही घातलं तर मग वात वाढतो शरीरातला, वातदोष लहान वाढतो. मुलांना पण मुलांमध्ये ॲक्च्युली कफ प्रवृत्ती जास्त असते, म्हणजे दोष जास्त असतो. त्यामुळे त्यांना वारंवार सर्दी खोकला होणं अशा गोष्टी असतात. कालांतराने कफ कमी होऊन पित्त वाढते आणि मग म्हातारपणामध्ये वात वाढतो. तर मग पण काही मुलांमध्ये थोडंसं लहान वयातच वात जास्त असतो, कारण की ते एका जागी स्थिर बसत नसतात किंवा ते फिरत असतात. मग त्यामुळे ह्या गोष्टींनी वात वाढतो. परत ते कोरडे पदार्थ खातात, जसं की पॅक्ड फूड, कुरकुरे, बिस्किटं, हे सगळे पदार्थ, हे सगळे कोरडे पदार्थ येतात. ह्यानी परत वात वाढतो. नंतर खाण्यामध्ये तूप असं नसतं, सर्दी होते त्यामुळे दूध बंद असतं काही मुलांचं, अशा गोष्टी होतात. मग त्यामुळे स्निग्धता शरीरात कमी असते त्यांच्या, आणि त्यात त्यांच्या ह्या वागण्यामुळे, जास्त चपळपणे फिरण्यामुळे, खेळण्यामुळे कंटिन्यू त्यांचा वात वाढतो. मग अशा मुलांमध्ये रेग्युलर सॉक्स वापरणं किंवा कानात कापूस घालणं गरजेचं आहे, जेणेकरून वात त्यांचा कंट्रोल राहील. आणि मेन म्हणजे अभ्यंग करणं. पाय वगैरे दुखतात अशा तक्रारी असतात त्यांच्या, त्यामुळे झोपण्याआधी त्यांना मस्त तेलाचा मसाज करायचा. म्हणजे कोणतं तेल वापरायचं, तर तिळतेल वापरायचं. तिळतेल कोमट करायचं आणि छान मसाज करायचं तेलाला. मग ह्याने छान त्यांचा वात दोष हे होतो, कमी होतो, आणि पाय दुखणं वगैरे ह्या सगळ्या तक्रारी कमी होतात. आता ना तुम्ही हे तर सांगितलं की लहान मुलांमध्ये पण वात वाढतो हे सगळं. त्याच्यासोबत ना एक लहान मुलांचा खूप कॉमन प्रश्न असतो किंवा माझी भाची पण मला सारखं विचारते, म्हणजे तिला ना दुपारी झोपायला लावलं ना ती झोपत नाही, किंवा तिला ते झोपेची काय महत्त्व हे समजत नाही. तर मग लहान मुलांना दुपारी झोपेचं काय महत्त्व असतं, म्हणजे एक ॲटलिस्ट 5 वर्षापर्यंत, 6 वर्षापर्यंत. कारण मला असं दिसतं की ती जर नाही झोपली ना तर ती संध्याकाळी खूप चिडचिड करते, ती खूप अशी वैतागते, किंवा मग ती अशी लिथार्जिक होते. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, किंवा अशा वेळेस त्यांना काय गोष्टींनी झोपू घातलं पाहिजे, किंवा कसं त्यांचं ते झोपेचं शेड्यूल असावं? लहान मुलांना दुपारची झोप गरजेची आहे, त्यामुळे त्यांना नक्कीच तुम्ही दुपारी झोपवलं पाहिजे. मग अशा 2-3 गोष्टी आहेत ज्या सोप्या पद्धतीने आपण मुलांना झोपवू शकतो. त्या अशा आहेत की त्यांना तुम्ही दुपारी पोटभर जेवण म्हणजे दिलं पाहिजे. आल्या त्यांना शाळेतून वरचं काही न देण्यापेक्षा, किंवा ते लगेचच काय असेल समोर दिसेल ते बिस्किट्स किंवा काही खातात, मग ते जेवण अपूर्ण करतात आणि मग झोप लागत नाही दुपारी, असं होतं. मग त्यापेक्षा आल्याला त्यांना एखादं फळ वगैरे देऊन लगेच एक थोड्या वेळाने जेवण वगैरे व्यवस्थित दिलं पाहिजे. मग त्याच्यानंतर तुम्ही त्यांना एखादी गोष्ट वाचून दाखवू शकता, जी रात्री पण तुम्ही वाचली तरी म्हणजे वाचायला पाहिजे. दुपारी पण त्यांना एखादी छान क्रिएटिव्ह गोष्ट सांगून त्यांना थोपटून तुम्ही झोपवू शकता. मग थोपटल्याने तुमच्या आणि बाळामध्ये पण स्नेहबंधन जास्त निर्माण होतं, प्रेमाची एक भावना जास्त कधी दृढीकरण होतं त्याचं. आणि तिसरं म्हणजे तुम्ही त्यांना म्युझिक थेरपी किंवा एखादं सायलेंट म्युझिक प्ले ठेवू शकता, किंवा तुम्ही जर तो गर्भात असताना, बाळ पोटात असताना काही तुम्ही ऐकलेले असतील म्युझिक्स किंवा मंत्र वगैरे, ते तुम्ही प्ले करू शकता. मग ते पण ऐकले की मुलं लगेच छान झोपी जातात. नाही, नक्कीच हे खूप छान आहे. मला वाटतं कार्टून बघत झोपण्यापेक्षा म्युझिक लावून झोपायला थोडंसं त्याला एक शांतता मिळेल. नाही, आणखी त्यांचं कार्टून किंवा अशा काही स्क्रीन्स समोर आणलं तर ते उत्तेजन वाढतं, मग मेंदूमध्ये हे वाढतं, सिक्रिशन्स वाढतात आणि त्यांची झोप उलटं जाते. त्यामुळं शक्यतो सायलेंट एन्व्हायरमेंट आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टी अशा करत झोपवायचं त्यांना. आता जसं तुम्ही म्हणालात की इम्युनिटीचा आणि आहाराचा खूप संबंध असतो, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण बऱ्याच असं होतं की लहान मुलं आहेत ना स्क्रीन समोर बसून खातात किंवा जेवतात, किंवा त्याच्याशिवाय जेवतच नाही आहेत. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, किंवा तो स्क्रीन बंद होण्यासाठी काही ऑप्शन्स आहेत का, किंवा ते कसं त्यांना समजून सांगावं? लहान मुलं जे स्क्रीन समोर ठेवून काहीतरी व्हिडिओ बघत जेवतात, हे पूर्णपणे चुकीचं आहे. मुळात हीच सवय पालकांनी लावायलाच नाही पाहिजे. मुळात पालक स्वतः बघत जेवतात टी व्ही किंवा मोबाईल, तर ते पालकांनी स्वतः बंद केलं पाहिजे. कारण की लहान मुलं जे ती अनुकरण करतात आपलं, मोठे जे करत असतात तेच कॉपी करत असतात. ते चालता फिरता कॅमेरा म्हणू शकतो आपण, किंवा रेकॉर्डर आहे. मग त्यामुळे एकतर आपल्या घरातल्यांनी मोठ्यांनी सवयी बदलायला पाहिजे, म्हणजे त्याचं अनुकरण मुलं करतात. जेवताना स्ट्रिक्टली गप्पा मारत एकत्र स्नेहभोजन पद्धतीने जेवायला पाहिजे. आणि काही म्हणजे असं आयडियल सांगितलं की हसायचं नाही पण जास्त, किंवा बोलायचं नाही जेवताना, कारण की आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पूर्ण जेवणावरती पाहिजे. मग आपण काय खातोय, षड्रसात्मक आहार, आणि प्रत्येक घास चावून खाल्ला पाहिजे, अशा गोष्टी आहेत. मग ते जर स्क्रीन बघत आपण खातो तर लक्ष पूर्ण ते स्क्रीनकडे किंवा व्हिडिओकडे असतं, आणि मुलं काय खातायत, किती प्रमाणात चावतायत किंवा तसंच गिळतायत, अशा गोष्टी होतात. फक्त पोट नावापुरतं भरतं, पण त्याच्या मागे जी मानसिकता आहे किंवा थोडंसं गट आणि मेंटल हेल्थ पण, किंवा हे पण असं कनेक्शन आहे बुद्धीचं, मेंदूचं आणि आपल्या इंटेस्टाईन्समध्ये पण हे आहे, कनेक्शन आहे. मग ते तिथे हे होत नाही,
काय ते कनेक्ट होत नाही. ओके. अशा गोष्टीने त्यांचं जेवण तर जातं पण त्याचं पोषण नीट होत नाही, ॲब्झॉर्प्शन नीट होत नाही आणि ते अंगी लागत नाही मुलांच्या. त्यामुळे आपण विचारलं तर म्हणतात पालक की जेवतात मुलं व्यवस्थित 2 वेळचं, 4 वेळा आम्ही त्यांना खाऊ घालतो पण तरी त्यांचं वजन वाढत नाही किंवा किरकिर करतात. तर ह्या गोष्टींमुळे की ते त्यांच्या काय ते माइंड दुसरीकडे असतं, लक्ष Correct. दुसरीकडे असतं आणि इकडे Correct. जेवण चालू असतं. नक्कीच. किंवा आपण स्क्रीनवर जसं तुम्ही म्हणालात की कंटिन्युअसली उत्तेजन असते, कंटिन्युअस तुमचा ब्रेन हाय पॉवरमध्ये होय. असतो आणि मुलांचं तर म्हणजे आपल्याला ते माहीत पण नसतं कसं आहे न्यूरोन आणि ते सगळं, त्याच्यावर त्याचं कंटिन्यू हाय असेल तर नक्कीच त्यांना तो त्रास होणार आहे. आणि यासोबतच ना अजून एक खूप कॉमन प्रश्न असतो माझ्या भाचीचा की मला थोडं उंच व्हायचं आहे की हाईटसाठी, होय. पण ती आहे ना बऱ्याच असं लटकते आणि मी तिला सांगायचो की अरे आम्ही तर लहानपणी आंब्याच्या झाडाला लटकायचो, इकडे तिकडे खेळायचो, पण आता तसं त्यांना काही मिळत नाही, तर ती बाळवर लटकते किंवा कुठेतरी लटकते. तर हे करणं कितपत योग्य आहे किंवा त्यांची हाईट वाढवण्यासाठी आपण असं काही गोष्टी स्पेसिफिक करू शकतो का? लहान मुलांची हाईट निश्चितच त्यांच्या ग्रोथ एजमध्ये आपण काही मेडिसिन्स दिले किंवा काही असे घरगुती म्हणजे आपण त्यांच्या आहारामधून आहार्य द्रव्य दिले किंवा काही गोष्टी त्यांना करायला सांगितल्या तर नक्कीच वाढते छान पद्धतीने. तर फर्स्टली जे तू लटकण्याचं वगैरे सांगितलंस तर ती पण खूप छान एक्सरसाइज आहे मुलांची. जे सगळे स्ट्रेचिंग करणारे एक्सरसाइजेस आहेत म्हणजे की टायकॉन्डो आहे, स्विमिंग आहे, इव्हन दोरीच्या उड्या आहेत, लटकण्याचे व्यायाम आहेत, हे सगळे मुलांना करायला सांगायचे. आणि ताडासन म्हणून योगाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये टाचा उंच केल्या जातात आणि हात वर केले जातात. ओके. मग हे सगळे मुलांनी रेग्युलर केले ना तर त्यांची हाईट छान वाढते. कारण की हे करताना त्यांच्या बोन्सची हे वाढते, स्ट्रेंथ आणि लांबी वाढते त्यांची. आणि बोन्समध्ये कसं असतं, ग्रोथ प्लेट्स असतात. त्याच्या एक जेव्हा हाड असतं जेव्हा वरती आणि खाली ह्या ग्रोथ प्लेट्स असतात आणि त्या म्हणजे त्या ग्रोथ हाईट वाढण्यासाठी कारणीभूत असतात. मग त्या ग्रोथ प्लेट्सचं हे वाढवणं हे काही गोष्टींनी शक्य आहे. मग त्याच्यामध्ये हे व्यायामाचा हा प्रकार एक आला. आणि दुसरं म्हणजे हळीव किंवा कॅल्शियमच्या गोष्टी आपण खायला द्यायला पाहिजे मुलांना. तर त्याच्यामध्ये हळीव ही एक गोष्ट आली आहे. तर ते हळी तुम्ही भिजून रात्री पाण्यात भिजवायची आणि सकाळी दुधामध्ये वगैरे अशी खीर करून द्यायची मुलांना. तर आयुर्वेदानुसार कसं की अस्थिधातू हा ह्याच्यासाठी ग्रोथसाठी सांगितलेला आहे, रिस्पॉन्सिबल सांगितलेला आहे. मग अस्थिधातू तुम्ही जेवढं अस्थिचं पोषण करणार किंवा बोन्सचं पोषण करणार, चांगल्या पद्धतीने कॅल्शियमयुक्त आहार घेणार, तर मग तुमचे बोन्स छान वाढतील आणि ग्रोथ होईल आणि हाईट पण वाढेल. आणि शक्यतो जनरली सकाळी उठल्या हाईट मेजर करायची आणि डेली हे एक्सरसाइजेस प्लस हळीव प्लस काही अशी औषधं आहेत आयुर्वेदामध्ये ती घेतली तुम्ही तर ती तुमची हाईट नक्कीच 1 महिन्यानी परत तिथे मेजर करायची तर नक्कीच वाढलेली दिसून येते. नॉर्मली 2 ते 3 सेंटीमीटर वाढतेच मुलांची हाईट एका महिन्यामध्ये. पण ते जर सुवर्णप्राशन घेत असाल किंवा फक्त हाईट ग्रोथसाठी आम्ही काही मेडिसिन्स 1 महिन्याचे असे 1 महिना म्हणजे ॲक्च्युली 3 ते 6 महिन्याचा कोर्स असतो तो. मग ते तुम्ही रेग्युलर दिली मुलांना तर त्यांची हाईट 5 ते 6 सेंटीमीटर पण एका महिन्यात वाढते. आणि नंतर कसे मुलांचं आयुर्वेदानुसार 25व्या वर्षापर्यंत हाईट वाढते असं सांगितलं आहे. पण ॲलोपॅथी किंवा मॉडर्न सायन्स म्हणतं मुलांचं 16व्या वर्षापर्यंत 18व्या वर्षापर्यंत आणि मुलींचं 16व्या वर्षापर्यंतच हाईट वाढते. मग ते आता कुणाला फॉलो करायचं हे आपण हे आहे संभ्रम आहे. पण हाईट नक्कीच 20-25व्या वर्षापर्यंत वाढू शकते. फक्त तुम्हाला थोडंसं मेडिसिन्स किंवा त्या रिलेटेड थोडंसं आहार-विहार किंवा डाएट आणि हे करायला पाहिजे. आता जसं तुम्ही तिळाचं नाव काढलं आणि त्याच्यानंतर आता तिळगुळचा सीझन पण येतोय, तर मग अशा वेळेस खूप जास्त प्रमाणात ते खाल्ले जातात लाडू आणि ते, मग त्याचा पण मुलांना डायरेक्टली इनडायरेक्टली इम्पॅक्ट होतो का किंवा ते कसं आहे? तीळ हे खूप छान कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे तीळ मुलांना खायला द्यायला पाहिजे आपण. मी जनरली ग्रे हेअर्स वगैरे होतात किंवा ज्यांच्यामध्ये कॅल्शियम कमतरता आहे त्यांना तीळ चावून खायला सांगते जनरली 1 चमचा रोज. मग त्यामध्ये पण काळे तीळ तुम्ही जास्त प्रेफर करू शकता कारण त्याच्याने तुमचं HB हेमोग्लोबिन पण वाढतं आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे आपल्याला म्हणजे हाडांच्या पोषणासाठी, हाईट वाढण्यासाठी कॅल्शियम गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही ते तीळ त्यांना मुलांना देऊ शकता. मग ते गुळाबरोबर दिले तर ते मुलं गोड असल्यामुळे खातात आणि त्यांना ते पचतं पण व्यवस्थित. त्यामुळे ते तिळगुळचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आणि गूळ हा पण थोडासा मधुर रसात्मक आहे आणि जरासा उष्ण गुणाचा आहे. त्यामुळे त्यांना बल देण्याचं, ताकद देण्याचं काम पण एक गुळामुळे होतं. मग त्यामुळे तिळगुळ नक्कीच मुलांना देऊ शकता तुम्ही. म्हणजे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तर नक्कीच तिळगुळ त्यांना दिले पाहिजे जेणेकरून त्यांची हाईट चांगली होईल, वाढ चांगली होईल, ग्रोथ चांगली होईल. आणि दुसरं म्हणजे आपण ऑब्झर्व केलं तर बांबूचं झाड जे आहे ते सगळ्यात उंच वाढतं. मग त्या बांबूपासून तयार केलेलं काही एक औषधी तेल आहे, बांबूच्या शूट्सपासून आम्ही करतो, त्याच्या अंकुर असतात त्याच्यापासून. तर त्याच्यापासून तयार केलेलं तेल आम्ही
डाकात घालायला देतो पेशंट्सला. ओके. म्हणजे जी लहान मुले ज्यांना हाईट वाढवायची पालकांना ज्यांची, अशा मुलांना रोज ते उजव्या नागपुडीत फक्त घालायचं एक थेंब. मग ह्यानी काय होतं की ते डिरेक्टली मेंदूपर्यंत जाऊन ह्याला पिट्युटरी ग्लँडला हे करतं, स्टिम्युलेट करतं, तिथून ते ग्रोथ हॉर्मोनला स्टिम्युलेट करतं आणि मग तिथून आपली हाईट पण थोडीशी आणखी वाढते. आणि काही मेडिसिन्स आहेत टॅबलेट्स फॉर्ममधले वगैरे, ते गोळ्या आहेत, त्यामुळे अस्थिपोषणाचं, अस्थिधातूचं म्हणजे बोन्सचं कॅल्शियम वाढवणं किंवा त्याचं पचन होणं, पोषण होणं, अशा गोष्टी करतं. त्यामुळे त्या मेडिसिन्स आणि हे तुम्ही गोष्टी नस्य वगैरे करू शकता. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने ते तुम्ही घेऊ शकता. आता ना मार्केटमध्ये सध्या एक छोटा ट्रेंड पण आहे की च्यवनप्राश खाल्ल्याने मुलांची पण इम्युनिटी वाढते, फॅमिली पॅक च्यवनप्राश असतं. तर खरंच च्यवनप्राशचा कसा इम्पॅक्ट होतो एकतर, आणि ते किती प्रमाणात खाल्लं पाहिजे मुलांनी? हो, च्यवनप्राश असं काही जणांचं मत असतं की अगदी लहान मुलांना देऊ नये. मग मी सजेस्ट करेन की 2 वर्षापेक्षा मोठे मुलांना तुम्ही स्टार्ट करू शकता, ते 2-3 वर्षांपेक्षा मोठी. किंवा जंताची औषधं पण अगदी लहान मुलांना देत नाहीत. 1-2 वर्षाची झाल्यानंतर, 3 वर्षाची झाल्यानंतर जंताची औषधं वगैरे पण द्यायला पाहिजेत मुलांना, कारण की ती मुलं खूप गोड वगैरे खातात आणि मग त्याच्यामध्ये जंताची टेंडन्सी असतेच. मग त्यामुळे परत पोट साफ होणं न होणं, नंतर भूक न लागणं, अशा तक्रारी असतात. जंताची काही औषधं आहेत का आयुर्वेदामध्ये? आयुर्वेदात खूप छान, ते मी आता मग अशी विडंग सांगितलं, ते विडंग मेन कृमिघ्नच सांगितलेलं आहे, जंत म्हणजे जंतुघ्न असं सांगितलेलं आहे. सगळे प्रकारचे जंत विडंगाने हे होतात, नष्ट होतात. ॲलोपॅथिकमध्ये एक मेडिसिन मिळतं सिरप फॉर्ममधलं, तर ते दर 6 महिन्यांनी घ्यायला सांगितले. तर ते काय करतं, एक ठराविक वाढ झालेलेच अळ्या किंवा जंत आहेत ते बाहेर काढतं. पण त्यांची अंडी नाही मरू शकत. पण आपल्या औषधांनी जे तिथे जंतांची अंडी पण मरतात, म्हणजे नवीन जंत पण तयार होत नाहीत. अशा पद्धतीचे काही मेडिसिन्स आहेत विडंगासारखी वगैरे, ते आपण त्याचे सिरप फॉर्म्समध्ये मिळतात किंवा काढा वगैरे असतो, ते घेऊ शकतो. आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पौष्टिक आहाराचा विचार करत असाल मुलांमध्ये, तर नक्कीच तुम्ही ड्रायफ्रूट्स स्टार्ट केले पाहिजेत. किंवा हाईट वाढीच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या इम्युनिटी वाढीच्या दृष्टिकोनातून ड्रायफ्रूट्स त्यांना दिले गेले पाहिजेत. पण ड्रायफ्रूट्स कधी असे तसेच नाही द्यायचे, नेहमी भिजवूनच द्यायचे. मग ते तुम्ही आदल्या दिवशी रात्री भिजवा पाण्यामध्ये, किंवा बदाम जे ते दुधामध्ये पण भिजवतात, आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की ते पोषक मूल्य त्यांचे जास्त वाढतात. आणि मग ते सकाळी भिजवलेले तुम्ही काजू, बदाम, अक्रोड, जे काही तुमच्या घरात अवेलेबल आहे ते देऊ शकता. फक्त जास्त प्रमाणात पण नाही द्यायचं, कारण की ते त्यांना पचत नाहीत. मग रोज 1-2 बदाम, 1-2 काजू, अर्धा अक्रोड असं वगैरे देऊ शकता तुम्ही. आणि ह्याचपासून तयार केलेले लाडू, मग डिंक त्याच्यामध्ये वापरतात. डिंकाने पण त्यांचं कॅल्शियम आणि ताकद वगैरे बल वाढतं मुलांचं, त्यामुळे ते तुम्ही देऊ शकता. आणि जी मुलं सारखं सर्दी खोकला ताप ज्यांना येतो, तर अशा मुलांमध्ये च्यवनप्राश नक्कीच चालू करू शकता. रोज सकाळी उठल्या 1 चमचा ह्या ड्रायफ्रूट्ससोबत च्यवनप्राश म्हणजे दिला पाहिजे मुलांना, किंवा घरात सगळ्यांनीच पण खाल्ला तरी चालतो. मग लहान मुलांना अर्धा ते 1 चमचा च्यवनप्राश पुरेसा आहे. आणि च्यवनप्राश घेतल्यानंतर दूध घ्यायला सांगितलेलं आहे, कारण की च्यवनप्राशमध्ये काही अशी उष्ण तीक्ष्ण औषधं आहेत जी त्याचा साईड इफेक्ट होऊ नये म्हणून ते दूध त्याला रूपाने सांगितलेलं आहे, की दुधासोबत घेतलं की ते चांगलं पचन होतं आणि चांगला त्याचा इफेक्ट होतो. ओके, नक्कीच. म्हणजे आता हे सुरू करायला काही हरकत नसं मला वाटतं. पण या सगळ्यासोबतच काही मुलं ना खूप चिडचिडी व्हायला लागत आहेत, की आपण आता बघतोय की सध्या मुलं ना थोडीशी अशी पटकन चिडत आहेत, असं पण जाणवतं आपल्याला. मग हे कशामुळे होत असेल? म्हणजे ह्याला पण काही मेडिकली गोष्टी असेल का, की ह्याला पण रोगप्रतिकारक शक्तीशी आपण निगडीत करू शकतो का बुवा? त्यांचे लहान मुलांची चिडचिड होण्याचं प्रमाण नक्कीच वाढलेलं आहे, आणि त्याचं एकच कारण ते म्हणजे त्यांचं स्क्रीन टाईम. किंवा तुम्ही जे जास्त त्यांच्या डोळ्यासमोर जे कायम हलती चित्र ठेवतोय ना आपण, त्यामुळे त्यांचं ते उत्तेजना डोक्यातली आणि मनातली वाढते, आणि त्यामुळे त्यांची चिडचिड जास्त होते. त्यांनी भ्राजक पित्त वाढतं असं सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये. आपण सारखं डोळ्यांनी जे बघतो असे चमकणारे गोष्टी आहेत किंवा त्यांनी मग ते आपल्या शरीरातलं पित्त वाढतं, आणि मग हे पित्त जे आहे ते क्रोध निर्माण करतं. त्याचा गुणच आहे, किंवा आपल्याला जास्त चिडलो आपण तरी सुद्धा आपल्या शरीरातलं पित्त वाढतं, पित्त खवळलंय वगैरे असं म्हणतो आपण. मग ते असं असतं की क्रोध किंवा अँगर जे आहे ते रिलेटेड आहे की थोडंसं शरीरातली बॉडीतली हीट वाढणं. आणि हे कुठे ना कुठे थोडंसं स्क्रीन टाईमशी पण आहे. किंवा काही मुलं जास्त स्पायसी वगैरे खातात, मसालेदार पदार्थ ज्यांना खायची सवय असते, अशामध्ये पण चिडचिडपणा वाढतो. चिडक्यापणामध्ये बाहेर निघतं. इतर जसं मोठ्यांना ढेकर किंवा अशा उलटी निघतं, तसं त्यांना तशाने निघतं बाहेर, असं नाही निघत. त्यांचं ह्याच्यातून कृतीतून निघतं मोस्टली. किंवा आपलं मग हट्टीपणा असतो मुलांचा, आपला ऐकत नाही तर मग चिडलं की मुलं म्हणजे आई वडील ऐकतात, त्यामुळे मग तसे पण गोष्टी करतात मुलं. ओके, हां. आणि आता अजून एक खूप महत्त्वाचा पॉईंट होतो, जो माझ्या भाचीच्या बाबतीत पण मला असं वाटतं सारखा जाणवतो. तो म्हणजे ना त्यांना सारखं बोर होतं
किंवा त्यांना सारखं बोर होण्यासारखं होतं. जसं आता आपण पण लहान असताना आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो, पण आपल्याला बोर हा शब्द नव्हता. त्यांच्याकडे सारखा बोर होतो हा शब्द असतो. त्याच्यासाठी आपण काही करू शकतो का? कारण मला वाटतं बऱ्याच पॅरेंट्सचा आणि हे असणार की अरे आमची मुलं सारखीच बोर होतात, मग त्यांना किती एंगेज ठेवायचं. आणि ॲज अ पॅरेंट म्हणून पण मला तितका वेळ देता येत नसेल, तर मग आपण काय करायला हवं अशा वेळेस, किंवा कसं ते आहे ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्ही, की ॲज अ काउन्सिलर म्हणून तुम्ही कसं बघता याकडे? ओके. हा पण खूप कॉमन क्वेश्चन म्हणजे प्रश्न आहे. माझ्या पण घरात म्हणजे माझा पण मुलगा बऱ्याच वेळा म्हणतो मला कंटाळा आला आहे, मला बोर आलं सुट्टीच्या दिवशी. एरवी त्यांचा वेळ शाळेत वगैरे जातो त्यामुळे काही असं वाटत नाही. पण नंतर जेव्हा ते घरी असतात तेव्हा एकतर आता कसं झालं आहे की म्हणजे जॉईंट फॅमिली नाही आहे, त्यामुळे ते एकटे एकटे असतात, भावंडं कमी आहेत. मग मुलांना जास्त करून मैदानी खेळण्यामध्ये प्रोत्साहित करणं, त्यांचे ग्रुप्स करणं, काही क्लब्स आहेत किंवा गार्डन्समध्ये वगैरे इव्हनिंगला त्यांना बाहेरच्या गोष्टी, क्रिएटिव्ह गोष्टी खेळायला देणं किंवा ग्राउंडमध्ये त्यांना खेळायला देणं, हाच एक ऑप्शन जास्त छान आहे. आणि घरातल्या घरात त्यांना काहीतरी क्रिएटिव्ह करायला देणं, काहीतरी तयार कर म्हणून सांगणं. यूट्यूबवर वगैरे असे छान खूप असे व्हिडिओज आहेत जे त्यांना काहीतरी कलात्मक गोष्टी त्यांना करायला देतात. किंवा असे किड्स पण आहेत की काहीतरी मोल्ड्स किंवा स्ट्रॉज वगैरे एकमेकांना लावून किंवा अशा काही गोष्टी आहेत की ब्लॉक गेम्स आहेत, जे काही बुद्धीला चालना देणाऱ्या अशा गोष्टी आहेत ना, त्या तुम्ही त्यांना त्यांच्या एज वाईज सजेस्ट करू शकता. आणि लहान मुलांचं ना बऱ्याचदा पोटदुखीचा एक खूप मोठा प्रश्न असतो. कारण जसं तुम्ही मागासपासून सांगता की ते बाहेरचे वेगवेगळे प्रकार खातात, वेगवेगळ्या गोष्टी खातात, तर ते असतं. तर त्यांचा पोटदुखीचा एक मोठा प्रश्न असतो. तर त्याच्या काही गोष्टी आहेत का? त्याच्यावर काही उपाय आहेत का? हो, बऱ्याच वेळा माझ्या पण मुलाच्या कधीतरी मध्यरात्रीच पोटात दुखायला लागतो. मग पोटदुखी होत असेल मुलांची, तर एक साधा घरगुती उपाय जो मी आता सांगते, तर हिंग असतं आपल्या घरामध्ये. तर हिंग ते गरम पाण्यामध्ये अगदी अर्धा ते पाव चमचा हिंग अगदी एक चमच्यामध्ये एक चमचा पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि त्याचा लेप लावायचा बेंबी आणि त्याच्या भोवतीच्या एरियामध्ये. मग अशा ठिकाणी जिथे पोट दुखते इथे तुम्ही हिंगाचा लेप लावला तर नक्कीच मुलांची पोटदुखी इन्स्टंटली कमी होते, म्हणजे लगेच ॲट दॅट मोमेंट कमी होते. ओके. नंतर ड्राय झालं की वाळून म्हणजे पुसून टाकायचा तो लेप. पण हिंग जे आहे ते आकुंचन करतं थोडंसं, त्यामुळे तिथले जे स्नायू किंवा मसल्सला स्पाझम आलेलं असतं, क्रॅम्प्स आलेले असतात, ते त्यांतले मसल रिलॅक्स करून त्यांचं स्पाझम कमी करतं किंवा पोट दुखणं मग इन्स्टंटली कमी होतं. त्यामुळे हिंगाचं लेप तुम्ही लावू शकता. आणि पोटदुखी का होते ते जरासं रिझन चेक करायला लागतं. कधी कधी जंतामुळे होते, कधी कधी इंडायजेशनमुळे होते, कधी पोट साफ न झाल्यामुळे होते. म्हणजे माझ्या मुलाला जायला टॉयलेटला कंटाळा येतो, तर पोट दुखायला लागलं म्हणजे मी टॉयलेटला जाऊ नये, मग तुझं पोटदुखी थांबेल. किंवा इव्हन पाय पण दुखतात, हे पण पोट साफ झालं नाही तर पिंढऱ्या पण दुखतात पायाच्या. त्यामुळे ते पण एक तुम्ही चेक करायला पाहिजे की मुलं व्यवस्थित जातात की नाही टॉयलेटला, त्यांचं साफ होतं की नाही पोट. मग होत नसेल तर मग पोटदुखी किंवा पाय दुखणे अशा गोष्टी होतात. मग त्यांना नियमित टॉयलेटला जायला सवय लावणं, अशा गोष्टी करायला पाहिजेत. हां, कारण बऱ्याच असं होतं की मुलं कमी पाणी पण पितात बऱ्याचदा. पाणी कमी हां, पितात. कारण त्यांना तर लक्षात राहत नाही किंवा खेळाचं नातं ते विसरून जातात बऱ्याचदा, असंही होतं. नक्कीच. सो डॉक्टर प्राजक्ता, तुम्ही इथे आलात आणि छोट्या गोष्टींवर आम्हाला त्या गोष्टी सांगितल्यात. कारण बऱ्याच असं होतं की आपल्याला त्या मिस होत आहेत किंवा माहिती असतात पण त्या आपल्याला त्या कळत नाहीत त्या वेळांमध्ये. तर त्या तुम्ही सांगितलं, त्याच्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अजून तुम्हाला तुमच्या लहान मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीविषयी काही गोष्टी असतील तर त्याही कमेंटमध्ये विचारा. आपण पुन्हा एकदा मॅमला बोलूयात आणि अजून एखादा वेगळा डिटेल एपिसोड करूयात. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. हां, जाता तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल त्या पाहुण्यांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे कुठेतरी लाल बटन दिसत असेल तुम्हाला, ते नक्की दाबा. कारण ते दाबल्यानंतर आम्हाला अशीच प्रेरणा मिळते नवनवीन लोकांना तुमच्यासमोर घेऊन यायला, नवनवीन विषय तुमच्यासमोर घेऊन या. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.